3 मार्च 2026ला होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाचा हा एक झटपट आढावा. हे एक अतिशय विशेष असं ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे आणि आज आपण हे नक्की कुठे दिसेल आणि त्यावेळेचे काही महत्त्वाचे नियम याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुमची तयारी अगदी पक्की होईल. तर पहिले आपण ग्रहणाची वेळ आणि ती कुठे दिसेल याबद्दल बोलूया. हे ग्रहण दुपारी बरोबर 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:48ला संपेल. आपल्या भारतात चंद्रग्रहण लागलेल्या अवस्थेतच उगवणार आहे, यालाच आपण ग्रस्तोदित अवस्था म्हणतो. हे ग्रहण ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपानमध्येही दिसणार आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. गुजरातच्या राजकोट, पोरबंदर आणि जामनगरसारख्या पश्चिम भागात हे ग्रहण दिसणार नाहीये, त्यामुळे साहजिकच तिथे कोणतेही धार्मिक नियम लागू होणार नाहीत. दुसरे म्हणजे वेध आणि खाण्यापिण्याचे नियम. मंगळवारी अगदी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:48 पर्यंत वेध पाळायचे आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर हा असा काळ आहे ज्यात आपण जेवण टाळतो. पण हो, लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांसाठी थोडी सवलत आहे बरं का. त्यांनी सकाळी 11 वाजेपासून ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत वेध पाळले तरी चालतील. आणि शेवटी आपण पर्वकाळ म्हणजेच पुण्यकाळाबद्दल जाणून घेऊ. तुमच्या शहरात ज्या वेळेला सूर्यास्त होईल ना, तिथून ते संध्याकाळी 6:48 पर्यंतचा काळ हा पर्वकाळ असणार आहे. हा काळ अतिशय पवित्र मानला जातो, त्यामुळे या वेळात शक्यतो पाणी पिणे आणि झोपणे टाळा. तसंच हा वेळ जप, साधना आणि दानासाठी एकदम शुभ मानला गेलाय आणि याचं फळ 1000 पटीने मिळतं असं म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर 3 मार्चचं हे खग्रास चंद्रग्रहण केवळ एक खगोलीय घटना नाहीये, तर योग्य वेळेचं नियोजन केल्यास साधनेसाठी ही एक मोठी संधी आहे. तेव्हा तुमच्या शहरातील सूर्यास्ताची वेळ नक्की तपासून पहा आणि या विशेष घटनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी सज्ज रहा.